एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा विद्यार्थ्यांना। मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर। इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं, अडाचं रक्त करून आम्ही आलोय। तुम्ही मला म्हटले टाइम संपला, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले, कुणाच्या बाबाला ऍडमिशन दिलं? जर माझी प्रोसेस जयंत पाटील कोणी सीएटी सेलचे जयंत पाटील माहिती का? काय काल काय बघितलं नाही का? काल बघितलं बेटा, नको दाखवू नको। काल बघितलंय ना? काल बघितलं आहे की नाही? इथं रिपोर्टर्स आहेत, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील, नीट ऐका। रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील। माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की यात सीएटी सेलची चूक आहे। सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत, त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो। थोडक्यात सीएटी सेलनी डोळे बंद केले होते, मला 4 वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी, तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि ह्यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत, यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन ना। व्यवस्थित बोलतोय, लेखी द्या बोलले, मॅडमला लेखी दिलं, मॅडम म्हटले मला लेखी दे, जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन, मी लेखी दिलं। यांनी मला 4 तास नाही, मला 8 तास तिथं थांबवलं, त्यांच्याकडे करा। हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात, याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही। आणि सीईटी सेल कडून चूक झाली, सीईटी सेल निकाल ह्यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेजकडे, कॉलेज म्हणते सीईटी सेलकडे, सीईटी सेल म्हणते ऑथरायझेशन कॉलेजकडे। ह्यांच्या दोन्हींमुळं जो समाज इथं येतोय, ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला, फक्त यांना स्वतःला काही कळत नाहीये। यांचं म्हणणं आहे की सीईटी सेलकडे जा, सीईटी सेल म्हणजे कॉलेजकडे जा, यांचा काळा बाजार ह्यांना करीना काय चाललंय। 3-3 लाख रुपयाला सीट विकले, तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट पोरं भरले। यांनी 3-3 लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते। माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले, तुझ्या बापाला दिलं तुम्हाला ऍडमिशन, जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते। करा पोलिसांना फोन, करा पोलिसांना फोन, आत्ता करा। आणि माझं डॉक्टर बाबासाहेबांकडे तुला बापाचं बोलताय, पोलिसांना फोन कर, पोलिसांना फोन कर, पोलिसांना फोन कर। मला काल बोलतोय तुझं ऍडमिशन नाही होत, 7 वाजता मला बोलतोय, 7 वाजेपर्यंत कोणतं डोनेशन? डोनेशन मागतोय, तुम्हाला डोनेशन मागतोय, करा शिवाजी पार्कवर पोलिसांना फोन करा, पोलिसांना फोन करायचा। इथं पोलीस गेली, माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेजने घ्यायचा आणि मला लेखी द्यायचं, लेखी देतोय तुझा चर्चा चालू आहे। 7 वाजता हा मला म्हणतो ऍडमिशन फुल झाले, कुणाच्या बाबाला ऍडमिशन दिले? जर की माझी प्रोसेस चालू होती, आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे ना, असं कसं? एक वर्ष काय त्यांनी मला काल जे सांगितलं सीईटी सेल कडून मेल पाहिजे, मी आणला। मॅडम नाही फोनवरती नाही बोलला, इथं यायला सांगा, मी कुणाला इथं बांधलेलं नाही कुणावरती बोलायला। त्यांनी मला सांगितलं लिहून दे, मी दिलं, सीईटी सेलचा मेल मी आणून दिला, मला म्हटले आम्ही विचार करतो, विचार करायला टाइम दिला। 7 वाजता मी जेव्हा 5 मिनिटांनी आले, मला म्हटलं आम्ही विचार करतोय, हा माणूस मला म्हटला नाही होणार, इथं सगळे ऍडमिशन फुल झाले। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर। इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं, अडाचं रक्त करून आम्ही आलोय। एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं विद्यार्थ्यांना। एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळपासून दादा कोण होता, परदादा कोण होता, सगळं तुम्ही करताय, बरोबर की नाही? मग तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला, मी आणलं, गव्हर्नमेंटला इथं उभा करू. सिंहगड लॉ
कॉलेजमध्ये जो झालं विद्यार्थ्यांसोबत, माझ्यासोबत म्हणा, तर कालपासून मला 2000 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स आलेत की सेम केस त्यांच्यासोबत सुद्धा घडलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की तुमच्यासोबत जे जे घडलंय आणि जे जे चुकीचं घडलं गेलंय तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जाब विचारतोय. हे कुठल्याही जातीसाठी चालू नाहीये, हे फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चालू आहे. काही बावळट मूर्ख लोकांमुळे जातीचा विषय काढू नये. हे सरसकट ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार चालू आहे, फक्त डोनेशन घ्यावं म्हणून जे चुकीचे कागदपत्र तुम्ही सांगता की इथं तुमची चूक आहे, तिथं तुमची चूक आहे, हे सिद्ध करून द्यावं, जेणेकरून आम्हाला कळलं नक्की आमची चूक कुठे झाली. सीएटी सेलनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून दिले. ते सीएटी सेल स्वतः सांगतं की सगळं ऑथरायझेशन हे कॉलेजकडे असतं. तरी सुद्धा जर कॉलेज तुमच्याकडून डोनेशन मागतंय तर त्याच्यासाठी आत्ताच आवाज उठवायची गरज आहे. या देशासाठी आपल्याला बलिदान द्यायचंय, ना की ह्या देशातल्या काही प्रस्थापितांकडून पिंजून पिळवणूक करून आपल्याला आत्ताच मरायचंय. ही लढाई माझ्यासाठी नसून इथे उपस्थित असलेले सर्व युवा प्रतिनिधी आणि ज्यांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आंदोलन हे आपण करतोय. तुम्ही सर्वांनी मला साथ द्या.